नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विशाल भस्मे, न्यूरोसर्जन, कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाईन सर्जरी, रुबी हॉल, पुणे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. आता मी जसं सांगितलं की ब्रेन, स्पाईन आणि न्यूरोसर्जन असे तुम्ही आहात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? बघा, न्यूरोसर्जरी एक अशी वैद्यकीय शास्त्र आहे ज्याच्यामध्ये मेंदू, मणका, हो मज्जारज्जू हो आणि मज्जारज्जूवरून निघणारी जी तंत्रिका प्रणाली असते, जे आपल्या हाता आणि पायामध्ये पसरते, हो इथला कोणता पण आजार ज्याचा आपण निदान, उपचार आणि मॅनेज करतो त्याला आपण न्यूरोसर्जरीमध्ये बरोबर. घेतो. हो याच्यामध्ये आपण मेंदू व मणक्याच्या गाठी, ज्याला ट्युमर्स आपण म्हणतो, ते असतात. हो त्याच्या अतिरिक्त न्यूरोव्हास्क्युलर जे स्ट्रक्चर्स असतात त्याचे ॲन्युरिझमल सर्जरीज झाल्या, ब्रेन हॅमरेज झालं, स्ट्रोक झालं, याच्या जे सर्जरीज असतात ते आपण करतो. त्याच्या अतिरिक्त डिजेनरेटिव्ह स्पाईन डिझिजेस, ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो, स्टेनोसिस, स्पायनल कॅनाल स्टेनोसिस असते, फोरामिनल स्टेनोसिस असते, लिस्थेसिस असते, या सगळ्यांपण आपण न्यूरोसर्जरीमध्ये करतो. त्याच्या अतिरिक्त ट्रॉमा रिलेटेड ज्या सर्जरीज असतात, हेड इंजुरीज झाल्या, स्पायनल ट्रॉमाज झाल्या, ते आपण न्यूरोसर्जरीमध्ये करतो. कंजेनायटल मालफॉर्मेशन्स, जसं पुष्कळ बाळांना आपण बघितलं, त्यांच्या पाठीमध्ये एक स्वेलिंग असते, नाहीतर आपल्या मेंदूच्या मागच्या भागामध्ये स्वेलिंग असते, ज्याला आपण मायलोमॅनिंगोसील नाहीतर एन्केफेलोसील्स म्हणतो, ते पण आपण न्यूरोसर्जरीमध्ये करतो. आणि न्यूरो डिजेनरेटिव्ह जे डिसीजेस असतात, जसं पार्किन्सन्स डिझीज झालं, असेन्शियल ट्रेमर्स झालं, जे आपण औषध गोळ्यांनी ट्रीटमेंट नाही करू शकत आहोत आणि त्यांना त्याच्यामुळे आराम नाही भेटत आहे, तर खूप ॲडव्हान्स्ड एक न्यूरोसर्जिकल टेक्निक असते, ज्याला आपण फंक्शनल न्यूरोसर्जरी करतो. त्याच्याने आपण त्याचे पण मध्ये इलेक्ट्रोड्स करून त्याचं पण आपण इलाज करतो. त्याच्या अतिरिक्त ट्रायजमॅनल न्यूरेल्जियाज, जे पेन सिंड्रोम्स असतात, नाहीतर हेमिफेशियल स्पाझम, जे आपण औषध गोळ्यांनी ट्रीटमेंट नाही देऊ शकत आहोत, त्याच्यामध्ये पण आपण मायक्रोव्हास्क्युलर डिकम्प्रेशन करून त्यांना आराम देतो. तर हे सगळं आपलं न्यूरोसर्जरीमध्ये येते. बरोबर. तर आता तसं न्यूरोसर्जरीबद्दल आपण सांगतोय, त्याच्यात ब्रेन ट्यूमर हा एक मोठा हे विषय आहे, तर हो. त्याच्याबद्दल सांगाल का? बघा, ब्रेन ट्यूमर एक खूपच वेग टर्म आहे, ज्याला आपण मेंदूच्या गाठी पण म्हणतो. मेंदूच्या गाठी म्हणजे मेंदूच्या आतल्या गाठी असतात. मेंदूच्या वर जे एक ड्युरा नावक ड्युरा असते, त्याच्यातून जे उत्पन्न होणाऱ्या गाठी असतात. हो मग ब्रेन स्कलचे जे गाठी असतात ते पण आपण ब्रेन ट्यूमर्समध्ये घेतो. स्कल बेसच्या गाठी ते पण ब्रेन ट्यूमर्समध्ये येतात. जर आपण ब्रेन ट्यूमर्सबद्दल बोलायला गेलो तर दोन प्रकारचे ट्यूमर्स असतात, ज्याला आपण सेकंडरी ब्रेन ट्यूमर्स म्हणतो आणि एक प्रायमरी ब्रेन बरोबर. ट्यूमर्स. सेकंडरी ब्रेन ट्यूमर्समध्ये येतात की मेंदूमध्ये जे गाठी जे उत्पन्न होतात ते शरीराच्या दुसऱ्या ऑर्गन्समध्ये जे कॅन्सर असते, हो तिथून ते सेल्स निघून रक्तवाहिन्यांच्या थ्रू जाऊन मेंदूमध्ये घर करतात आणि तिथे ग्रो करतात, आणि त्याला आपण सेकंडरी ब्रेन ट्यूमर्स म्हणतो, आणि हे पुष्कळ कॉमन आहे. प्रायमरी ब्रेन ट्यूमर्स जे असतात ते आपण फर्दर दोन भागामध्ये विभाजित करतो, बिनाईन ट्यूमर्स आणि मॅलिग्नंट ट्यूमर्स. बिनाईन ट्यूमर्स म्हणजे जे आपण पूर्णपणे काढू शकतो आणि त्यांचं रेट ऑफ ग्रोथ खूपच स्लो असते, आणि जर आपण पूर्णपणे ते काढलं तर पेशंट पूर्णपणे बरा होतो, म्हणजे क्युअर होतो. आणि मॅलिग्नंट ट्यूमर्स म्हणजे जे आपण पूर्णपणे नाही काढू शकत, आपण ते मायक्रोस्कोपिकली जेवढं पण आपल्याला जमते तेवढं काढतो, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये फर्दर टेस्ट करून त्याला किमोथेरपी, रेडिओथेरपी वगैरे देतो, कारण की त्यांची ग्रोथ पुष्कळ फास्ट असते आणि त्यांचे रिकरन्सचे चान्सेस भरपूर जास्त असतात. हो हो म्हणजे कॅन्सरस कॅन्सरस आपण त्यांना म्हणू शकतो. तसंच स्पाईनमध्ये पण ट्यूमर असतात. स्पाईनचे जे ट्यूमर्स असतात त्यांना फर्दर आपण जे म्हणतो तेच, जसं आपण ब्रेन ट्यूमरला आपण डिवाइड म्हणतो, तसंच स्पाईन ट्यूमर्समध्ये जे मज्जारज्जूचे ट्यूमर्स असतात, ज्याला आपण इंट्रामेड्युलरी ट्यूमर्स म्हणतो, जसं एपेंडायमोमास झालं, ग्लायोमास झालं, हे सगळे येतात. मग दुसरे प्रकारचे असतात जे मज्जारज्जूच्या बाहेर असतात पण ड्युराच्या आतमध्ये असतात, ज्याला आपण इंट्राड्युरल एक्स्ट्रामेड्युलरी म्हणतो. याच्यामध्ये मेनली मॅनिंजिओमास झाले, श्वोनोमास झाले, न्यूरोमास झाले, जे आपल्या नर्व फायबर्सवरून डेव्हलप होतात, नाही तर ड्युरावरून डेव्हलप होतात. आणि तिसरे प्रकारचे असतात जे एक्स्ट्रा ड्युरल असतात. एक्स्ट्रा ड्युरल म्हणजे जे आपले सेकंडरी ट्यूमर्स झाले, त्याच्या अतिरिक्त जे मल्टिपल मायलोमास झाले, नाही तर दुसरे आपल्या हाडाचे कॅन्सर झाले, तर ते बाहेरूनच त्या मज्जारज्जूवर नाही तर स्पायनल नर्व्सवर प्रेशर टाकतात आणि त्यांच्यामुळे त्रास उत्पन्न होतो आणि
त्याच्यामुळे आपल्याला ते त्रास देतात. बरोबर आहे. तर आता जसं आपण सांगतो त्याच्यात की ह्याचे सर्जरीचे नवीन नवीन प्रकार आले. कारण आधी कसं होतं, लोक घाबरायचे या सर्जरीला, कारण खूप मोठे टाके, खूप मोठी ब्रेनची सर्जरी आपण त्याला म्हणायचो, रिस्क खूप असायचो. तर आता नवीन काय काय आलेलं आहे सर्जरीमध्ये? जसं जसं ॲडव्हान्समेंट झालं आहे, जसं जसं सायन्स इतकी वाढलेली आहे, तसं तसं न्यूरोसर्जरीमध्ये पण अतिशय ॲडव्हान्समेंट झालेले आहेत. आता आपण कोणतेही ट्युमरचं ऑपरेशन करायसाठी आपल्याकडे मायक्रोस्कोप्स असतात, आणि मायक्रोस्कोप्सही असे नाही की छोटे मोठे असतात. दे आर हाय एंड मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये 10x, 12x, 15x मॅग्निफिकेशन असते. आणि मॅग्निफिकेशनच्या सोबत त्यांच्यामध्ये अलग अलग फिल्टर्स पण लागले असतात, जसं येल्लो लाईट फिल्टर असतात, इन्फ्रारेड फिल्टर्स असतात. जसं न्यूरोवॅस्क्युलर आम्ही जेव्हा सर्जरीज करतो, ज्याच्यामध्ये ॲन्युरिझम क्लिपिंग असते, त्याच्यामध्ये आम्ही क्लिप केल्यानंतर जर आम्ही आपलं एक इंजेक्शन दिलं, ज्याला आपण डाय म्हणतो, त्याच्यामध्ये इन्फ्रारेड जे आपले फिल्टर्स असतात, त्याच्यामध्ये आपले सारे रक्तवाहिन्या, एन्जिओग्राफी जे आपण म्हणतो, ते इंट्रॉप बघू शकतो. तर क्लिप बरोबर लागलं की नाही, काही पार्ट ॲन्युरिझमचा सुटला आहे का, नाहीतर कोणतं दुसरा चांगली रक्तवाहिनी आपण त्या क्लिपमध्ये घेतली आहे का, ते आपण इंट्रा ऑपरेटिव्ह ऑपरेशन करताना आपल्याला कळते, आणि आपण त्या हिशोबाने क्लिप मॅनिप्युलेट करून त्याचं आउटकम, पेशंटचं जे आउटकम आहे ते सुधारते. दुसरं जे असते, जे येल्लो फिल्टर्स ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये पण एक डाय देतो, ते फ्लोरेसेन्स करते. फ्लोरेसेन्स म्हणजे ते ट्युमरला चमकवते. तर जर आपण ट्युमर काढला आणि थोडासा पार्ट कुठे वाचला असला, ते आपण मायक्रोस्कोपिकली नाही माहिती पडत, तर तो डाय दिला आणि त्या येल्लो फिल्टरमध्ये पाहिला, तर तो चमकायला लागतो. तर आपण 100% रिसेक्शन इंट्रा ऑपरेटिव्हली कन्फर्म काढू शकतो. तर असे मायक्रोस्कोप्स आपल्याकडे आले आहेत. त्याच्या अतिरिक्त न्यूरो मॉनिटरिंग सिस्टममध्ये काय असते की आपण आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक भागाचे एक विशेष फंक्शन असते. हातापायाचं चालवायचं अलग फंक्शन असते, बोलायच्यासाठी अलग जागा असते, बघायसाठी अलग जागा असते. तर ते आपण इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राफी करून आपण तो एरिया डिलिनेट करू शकतो, आणि जर ट्युमर तिथे जात असेल तर आपण तेवढा भाग सोडून बाकीचा ट्युमर काढतो. का? कारण की आपलं मेन एम पर्पज काय असते सर्जरीचं? मॅक्झिमम सेफ रिसेक्शन. आपण सर्जरी करून पेशंटला बेडरिडन नाही करायचं आहे, आपण त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला मेंटेन करायची आहे. ब्रेन ट्युमर्समध्ये एक अजून टेक्निक आपण जे यूज करतो ते आहे अवेक क्रेनिओटॉमी. अवेक क्रेनिओटॉमीमध्ये काय असते की आपण मेंदूचं जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा पेशंट पूर्णपणे अवेक असतो. तो आपल्याशी बोलू शकतो, तो आपले हातपाय हालवू शकतो. हे ऑपरेशन्स आपण कधी ॲडवाईज करतो? हे ऑपरेशन युजली आपण तेव्हा ॲडवाईज करतो जेव्हा कोणता ट्युमर असला जो मोटर स्ट्रेप, म्हणजे जे आपलं हातापायाचा कंट्रोलचा जो एरिया आहे तिथेपर्यंत आतपर्यंत जात असला, नाही तर आपल्या जो ब्रोकाज एरिया, नाही तर एलोक्वेंट कॉर्टेक्स असतात, एलोक्वेंट म्हणजे ज्यांचं खूप ठराविक काम असते, तिथे ट्युमर जात असला तर आपण असे अवेक क्रेनिओटॉमीज करतो. याच्यामध्ये आपण काय पेशंटला ओटी टेबलवर घेतो आणि त्याला क्रेनियल ब्लॉक्स देतो. क्रेनियल ब्लॉक्स म्हणजे त्याच्या क्रेनियलमध्ये जे आपले 7-8 आपल्या शीर असतात त्यांना आपण ब्लॉक करतो. त्याच्यामुळे ते आपण काही इन्सिजन दिलं स्कॅल्पला तर ते पेनलेस होऊन जातं. त्याच्यानंतर आपण एक छोटीशी न्यूरो नॅव्हिगेशन गायडेड एक क्रेनिओटॉमी करतो, आणि त्याच्यानंतर मग आपण पेशंटला ज्या भागेमध्ये ट्युमर जात आहे, जसं हातापायाच्या भागेमध्ये ट्युमर चालला आहे, तर पेशंटला म्हणतो की तू हात आणि पाय आपला हलवत राहा, आणि ॲनेस्थेसिस्टला सांगतो की तू त्याच्यासोबत बोलत राहा आणि त्याला कम्फर्टेबल कर, आणि आपण ऑपरेशन करतो. ऑपरेशन करत करत आम्ही पेशंटला म्हणतो जेव्हा पण तुला असं काही वाटलं की तुला वीकनेस जाणवत आहे त्या भागाची, त्याच वेळी आम्हाला सांग. तर त्या कंडिशनमध्ये जेव्हा पण त्याला असं काही वाटते तो सांगतो आणि आपण त्याच वेळी थांबून जातो. याचा फायदा काय की आपण पेशंटच्या जे मोटर कॉर्टेक्समध्ये जे लिजन घुसत आहे, मॅक्झिमम सेफ रिसेक्शन जसं आपण आधी म्हटलेलं की पेशंटच्या मेंदूला त्या भागला इजा न देता आपण मॅक्झिमम ट्युमर काढला without imparting any new neurological deficit to the patient, so that पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ पूर्ण म्हणजे मॅक्झिमम ट्युमर काढल्यावरही चांगली राहणार, आणि तो ट्युमरला आपण ॲड्रेस नंतर मग आपण रेडिएशननी करू शकतो.
म्हणजे खूपच छान आणि कॉम्प्लिकेटेड आहे थोडी, हां, पण तेच चांगली. आपण पुष्कळदा ऐकतो की पेशंट ओटीमध्ये गिटार वाजवत आहे हो. की गाणे म्हणत आहे, हो. तर ते हीच प्रकारची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया असते. आणि ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याकडे पुष्कळ दुसऱ्या पण टेक्निक्स आहेत ते ट्युमरला ॲड्रेस करायच्या, जसं आजकाल स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी आलेली आहे, गामा नाईफ आलेला आहे, सायबर नाईफ आलेला आहे, जे एक वेळ जो रेसिड्युअल ट्युमर असला त्याला आपण नंतर जाळू शकतो या सगळ्या किरणांनी आणि पेशंट चांगला होऊ शकतो. त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे न्यूरो एंडोस्कोप्स आहेत. न्यूरो एंडोस्कोप म्हणजे काय की आपण एक एंडोस्कोप असतो जे एक छोटं कवटीला छिद्र करून आपण मेंदूच्या वेंट्रिकल्स, ज्याला पाण्याच्या पिशव्या म्हणतात, हो. त्याच्यामध्ये टाकतो. तर न्यूरो एंडोस्कोप आपण कुठे वापरतो? हायड्रोकिफॅलस म्हणजे मेंदूमध्ये पाणी जमते, हो. त्याच्यामुळे मेंदूमध्ये दाब बनतो आणि आपले टिश्यू डॅमेज होतो. हो. त्याच्यामुळे जर आपण हायड्रोकिफॅलस 2 प्रकारचे असतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह हायड्रोकिफॅलस आणि कंटिन्युअस हायड्रोकिफॅलस. तर त्याच्यामध्ये जर ऑब्स्ट्रक्टिव्ह असला तर आपण थर्ड वेंट्रिकल्सच्या बेसमध्ये जाऊन छिद्र करतो आणि तो जो पाथवे आहे तो सुरसुरीत सुरू होतो आणि हायड्रोकिफॅलस आपण ट्रीट करू शकतो. बरोबर. दुसरा आहे कोलॉइड सिस्ट. अलग दुसरे इंट्रावेंट्रिक्युलर सिस्ट असतात. याच्यामध्ये काय असते की ते सिस्टला आपण एंडोस्कोपनी जर आपण जाऊन आतमध्ये त्याला फोडलं आणि ते मग त्याच्यामुळे जे पण मास इफेक्ट डेव्हलप होत आहे ते कमी होतो आणि आपण त्यांना ॲड्रेस करू शकतो. त्याच्या अतिरिक्त दुसरे आपले स्कल बेस न्यूरो एंडोस्कोप्स असतात आपल्याकडे. पिट्युटरी ट्युमर्स हा पुष्कळ कॉमन ट्युमर आहे आणि आजकाल आम्ही पिट्युटरी ट्युमर्ससाठी एक इन्सिजन लेस सर्जरी करतो. त्याच्यामध्ये काय असते की आम्ही नाका थ्रू एंडोस्कोप टाकून मेंदूच्या स्कल बेस म्हणजे आपल्या कवटीच्या स्कल बेसला पोहोचतो, तिथे त्या बोनला ड्रिल करतो, सेलाला ड्रिल करतो, मग तिथून मेंदूमध्ये घुसतो आणि मेंदूच्या तळावरून तो पूर्ण पिट्युटरी ट्युमर आपण काढतो. तर हे एक ब्लडलेस, हे एक खूपच ॲडव्हान्स टेक्निक आहे जे आपण करत आहोत. त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टम आलेला आहे. न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टम एक बून आहे न्यूरो सर्जरीसाठी. का? कारण की जेव्हा पण आपण ओपन सर्जरीज करतो त्याच्यामध्ये काय कोलॅटरल डॅमेजचे खूप चान्सेस असतात, बिकॉज गोईंग इनसाइड द ब्रेन आणि तिथे जाऊन मग ऑपरेट करणं, तर पुष्कळ सारे ज्याला आपल्याला खराब नाही करायचे असते स्ट्रक्चर्स ते पण पाथवेमध्ये येतात आणि खराब होतात. न्यूरो नॅव्हिगेशनमध्ये काय असते, जसं आपलं मोबाईलमध्ये GPS सिस्टम असतो तसंच न्यूरो नॅव्हिगेशन सिस्टम असतो. त्याच्यामध्ये आम्ही पेशंटचे MRI, CT स्कॅन आधीच टाकून देतो, डाउनलोड करतो आणि मग सर्जरीच्या वेळी पेशंटला त्याच्यावर रजिस्टर करतो. एक वेळ पेशंट त्याच्यावर न्यूरो नॅव्हिगेशनमध्ये रजिस्टर झाला तर आपण बाहेरून प्रोब फिरवलं तर आपण आतमध्ये कोणत्या भागात आहो ब्रेनमध्ये, त्या भागात जायसाठी आपल्याला कोणता पाथवे यूज करायला पाहिजे, त्या हिशोबाने आपण ते आधीच आपण आधीच विचार करतो. त्या हिशोबाने खूप छोटे छोटे इन्सिजन्समधून आपण त्या ठराविक भागेवर पोचतो आणि आपण पूर्णपणे ट्युमर काढायला सक्षम होतो. त्याच्या अतिरिक्त स्पाईन सर्जरीजमध्ये भरपूर आजकाल एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीज झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण खूपच स्मॉल इन्सिजन घेऊन आपण स्पाईनचे जे एलिमेंट्स असतात त्यांना ट्रीट करतो. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज आहेत आजकाल, त्याच्याने रिकव्हरी खूप लवकर होते आणि पेशंट आपला हॉस्पिटल स्टे खूप कमी होतो, एनाल्जेसिया खूप कमी लागतो, ब्लड लॉस खूप कमी असतो, कॉम्प्लिकेशन्स खूप कमी असतात. तर हे सगळे फायदे येतात आपल्याला. हे सगळं लेटेस्ट. मला ह्याच्याशी रिलेटेड एक विचारायचं होतं की आता सैफ अली खानची जी सर्जरी झाली आणि तो 4थ्या दिवशी चालायला लागला, तर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं की ह्या एवढी सर्जरी होऊन पण कसा काय इतक्या फास्ट. नाही, त्याची स्पायनल इंजुरी नव्हती झाली. त्याची जे होती सर्जरी ते फक्त मसल टेअर होतं, मसल इन्सिजन होता. त्यामुळे म्हणून त्यांना स्पायनल सर्जरीजची गरज नाही पडली, पण फक्त मसलचं त्यांनी ते सुचरिंग केली, स्किन सुचरिंग केली आणि तेवढंच होतं. त्यांना लवकर बाहेर पडलं. पण नाही, असं नाही आहे की फक्त जर आपण स्पायनल सर्जरीज बद्दल बोललो तर थोडक्यात आपण म्हटलं की पेशंट सकाळी येतो आणि संध्याकाळी आम्ही त्याला चालत फिरत करून सुट्टी करून देतो. अशा ॲडव्हान्स सर्जरीज झाल्या आहे. त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे हाय स्पीड ड्रिल्स असतात आतमध्ये मेंदूच्या कवटीला ड्रिल करून व्हेरी स्पेसिफिक प्रिसाइज ड्रिलिंगमध्ये कामी येतात. त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे इंट्रा ऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड सिस्टम असतो. जर मेंदूचे ट्युमर्स डीप असले तर आपल्याकडे अल्ट्रासाऊंडनी आपण तो एरिया डिमार्केट करू शकतो की वेच एक्झॅक्टली आपल्याला आत जायचं आहे, कुठून आत जायचं, आणि त्याच्यामुळे आपण कोलॅटरल डॅमेज थांबवू शकतो.
त्याच्या अतिरिक्त OARM आहे. OARM काय असतो, जसं सियाम आहे. सियाममध्ये आपण फक्त 2 डायमेन्शनल बघतो, AP आणि लॅटरल व्ह्यू. OARMमध्ये आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स बघतो ऑपरेट करताना. त्याच्यामुळे जे हायली स्पेसिफिक झालं आहे, आपले ट्रॅजेक्टरी इतके स्पेसिफिक असतात, आपलं जे आपण इम्प्लांट्स वापरतो इतके स्पेसिफिकली तिथे जाऊन बसतात. तर आणि चान्सेस ऑफ एरर हॅव डिक्रीज्ड अ लॉट. तर या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आपलं आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे आउटकम्स खूप चांगले झालेले आहेत. तर आधी जे पेशंट्स भ्यायचे, आधी त्यांना भीती वाटायची की न्यूरोसर्जरी, स्पाईन सर्जरी, अरे बाबा आता माझं तर आयुष्य संपलं, आता मी बेड रिडन होणार, आता मला न्यूरोलॉजिकल डेफिसिट येणार. तर नाही, असं नाही आहे. आजकाल जे सर्जन्स आहेत ते वेल ट्रेन्ड आहेत आणि त्यांचे आउटकम्स भरपूर सुधारलेले आहेत. आता आधीसारखं नाही राहिलं की खूप मोठं इन्सिजन दिलं, खूप मोठं आपण बोन काढलं आणि मग त्याच्यानंतर त्याचा त्रास सुरू झाला, असं काहीच नाही आहे. आउटकम अतिशय चांगला आहे, म्हणून हिंमत दाखवा, त्याला घाबरायचं कारण नाही आहे. खूप हाय टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली आहे आता आणि ती वापरून आपण अगदी एका दिवसात सर्जरी करून घरी सोडून त्यांना चालतं करू शकतो, असं तुमचं म्हणणं आहे. येस येस येस. तर आता जसं आपण बोलतोच आहे, त्याच्यात हेड ट्रॉमाशी रिलेटेड जर आले पेशंट तर आपण त्यांना कसं सजेस्ट करतो? बघा, हेड इंजुरीचा जेव्हा पण आपल्याकडे पेशंट असतो, सगळ्यात आधी तेच असते की आपल्याला वायटली त्याला स्टेबल करावं लागतं. एक प्रायमरी सर्वे असतो ज्याच्यामध्ये आपण एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन, एक्सपोजर, डिसेबिलिटी आणि काही एक लाईफ थ्रेटनिंग, त्याला ट्रॉमा वगैरे तर नाही आहे ते असेस करतो. त्याच्यानंतर जर पेशंट आपण न्यूरोलॉजिकल असेसमेंट करतो. एक ग्लासगो कोमा स्केल असते, त्या हिशोबाने आपण सिव्हिअरिटी ऑफ हेड इंजुरी माहिती करते. जर GCS आपलं त्या स्केलच्या प्रमाणे GCS 8पेक्षा कमी असतं, त्याला इंट्युबेशन लागते. प्रत्येक हेड इंजुरीच्या पेशंटला अंटिल प्रूव्ह अदरवाईज आपल्याला सर्वायकल इंजुरी पण कन्सिडर करावं लागते, स्पाईन इंजुरी पण कन्सिडर करावं लागते. आणि नेहमी त्याचं जेव्हा पण ट्रान्सपोर्टेशन असते, नेहमी एक स्पाईन बोर्डवर केलं जाते, त्याच्या स्पाईनमध्ये कुठे पण धक्का नाही लागला पाहिजे त्याच्या ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी. एक वेळ हे सगळं स्टेबलाइज झाला, वायटली पेशंट स्टेबलाइज झाला, त्याच्या एअरवे सेक्युअर झाला, त्याच्यानंतर आपण त्यांना CT स्कॅनसाठी शिफ्ट करतो. आणि बाकीचं फर्दर ट्रीटमेंट CT स्कॅनवर अवलंबून राहते. CT स्कॅनमध्ये जर त्याला हॅमरेज वगैरे असला, त्याच्या मेंदूला मार असला, डिप्रेस फ्रॅक्चर असला आणि त्याच्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये सूज उत्पन्न होत आहे, त्याच्या मेंदूमध्ये मिडलाईन शिफ्ट उत्पन्न होत आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ऑपरेशनची गरज पडते. मिडलाईन शिफ्ट आणि सूज समजायसाठी आपल्याला सगळ्यात आधी एक थोडीशी नॉर्मल फिजिओलॉजी मेंदूची समजावं लागेल की मेंदू आपला कवटीमध्ये असतो आणि कवटी नॉन एक्सपेन्साईल स्ट्रक्चर आहे, ते एक्सपॅन्ड नाही होऊ शकत. आणि कवटीचं व्हॉल्यूम फिक्स्ड आहे, ते वाढू नाही शकत. तर त्याच्या व्हॉल्यूममध्ये फक्त मेंदूमध्ये जाणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये रक्त जो पुरवठा होतो तो, आणि जे CSF ज्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो, त्याच्यासाठी व्हॉल्यूम असते. कोणत्याही कारणामुळे जर ते व्हॉल्यूम इन्क्रीज झालं मेंदूमध्ये, ट्रॉमा झाला, हेड इंजुरी झाली, हायड्रोकिफायलस पाणी भरलं, ब्लिडिंग झालं, आपल्या मेंदूमध्ये प्रेशर वाढते. इनिशियली थोडाफार प्रेशरपर्यंत मेंदू त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो, पण जर अजून ते वाढलं तर मग मेंदू अजून खराब होतो आणि मग त्याला पटकन ते प्रेशर रिलीज आपल्याला करायचं असतं. आणि ते प्रेशर वाढल्यामुळे जो आपल्याला त्रास उत्पन्न झाला त्याला आपण सेकंडरी ब्रेन इंजुरी म्हणतो. तर ते आपल्या ऑपरेशन करायचं मेन पर्पज मेंदूचं हेच असते की आपल्याला सेकंडरी ब्रेन इंजुरी अवॉइड करायची आहे. तर त्यामुळे मग आपण जर हॅमरेज असला तर त्याला हॅमरेजला काढतो, डिकम्प्रेसिव्ह सर्जरी करतो, आणि एक वेळ पेशंट स्टेबलाइज झाला तर मग आपण ऑपरेशन झालं तर त्याला आपण ICUमध्ये शिफ्ट करतो. डिपेंड करते पेशंटच्या न्यूरोलॉजिकल स्टेटसवर की आपण त्याला इंट्युबेटच ठेवतो, व्हेंटिलेटरवर ठेवतो की आपण एक्स्ट्युबेट त्याला करू शकतो. आणि मग ग्रॅज्युअली नर्सिंग केअर, न्यूट्रिशनल केअर हे सगळं करून पेशंटचं जेव्हा GCS इम्प्रूव्ह होते, पेशंट न्यूरोलॉजिकली बेटर होतो, तेव्हा आपण त्याला वॉर्डमध्ये शिफ्ट करून मग असं घरी पाठवतो. तर हे एक प्रोटोकॉल आहे, पण कधी पण अशा पेशंटमध्ये त्रास होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतात, पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे एम्बॉलिझम, पायाचा एम्बॉलिझम होऊ शकतो. तर या सगळ्या वस्तूंचा आपल्याला फार विचार करावा लागतो आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट ठेवावं लागतं. तर आता हे हेड इंजुरीशी रिलेटेड तुम्ही सगळं सांगितलं. तर आता कधी काय होतं की हेड इंजुरी आधी जसं होतं की हेड इंजुरीचे एवढ्या प्रमाणात पेशंट वाचत होते आणि एवढ्या
फेल होत होते. तर ते प्रमाण नक्कीच ह्या टेक्नॉलॉजीमुळे कमी झालंय का? हेड इंजुरीसाठी असं काही प्रमुख अशी काही टेक्नॉलॉजी आपण नाही वापरतो. हो. कारण की काय असते की हेड इंजुरीमध्ये आपलं मेन काम काय, आपल्याला सेकंडरी ब्रेन इंजुरी अवॉइड करायची. हेड इंजुरीमुळे प्रायमरी ब्रेन इंजुरी तर झालेली आहे, त्याला आपण काही नाही करू शकत. आपलं मेन पर्पज असते सेकंडरी ब्रेन इंजुरी अवॉइड करणं. तर सेकंडरी ब्रेन इंजुरी अवॉइड करायसाठी म्हणजे जे इन्फ्लेमेशन होत आहे, जे सूज येत आहे, ते आपल्याला त्याच्यासाठी मेंदूला जागा द्यावी लागते. नाहीतर जर आपण जागा नाही दिली तर तेच चांगल्या मेंदूवर प्रेशर जाणार, तिथे पण ते मेंदू पण खराब होणार. तर तिथे आपण या टेक्नॉलॉजीचा खूप फारसा, जसं आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह नाही तर तिथे आपण फारसा याचा यूज नाही घेत आहोत. हेड इंजुरीचं ट्रीटमेंट सध्या अजूनही ते डिकम्प्रेशन आणि स्पेस देणं मेंदूचं, त्याच्यावरच सध्या तरी डिपेंडेंट आहे. आता जसं तुम्ही सांगितलं हेड इंजुरीचं, तसंच हर्निएटेड डिस्क म्हणून पण आपण खूप ऐकतो. तर त्या सर्जरीबद्दल पण बघा, निसर्गाने मज्जारज्जूला वाचवण्यासाठी त्याला एक स्पायनल कॅनालमध्ये ठेवलेलं आहे. आणि ते स्पायनल कॅनाल बनते आपल्या मणक्याच्या हाडांनी. मणक्याचे हाड जे असते ते मल्टिपल छोट्या छोट्या वर्टिब्रीज असतात आणि त्या वर्टिब्रीज एकामेकामधला, त्या वर्टिब्रीजच्या मध्ये जे डिस्क असते त्याला आपण इंटरवर्टिब्रल डिस्क म्हणतो. इंटरवर्टिब्रल डिस्कचे 2 पार्ट्स असतात. जे मधलं पार्ट असते त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो आणि बाहेरचं पार्ट असते त्याला आपण ॲन्युलस म्हणतो. इंटरवर्टिब्रल डिस्कचं मेन फंक्शन्स काय असते, स्मूथ वेट ट्रान्सफर. आपलं शरीराचं जे वेट आहे ते आपल्या मणक्यावरून पायामध्ये जाऊन जमिनीमध्ये स्टेबिलिटी द्यावं, त्याचं मेन कारण असतं. दुसरं असते त्याला आपल्या मणक्याला लवचिकता प्रदान करणं, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी देणं. आणि तिसरं असते त्याला आपण शॉक ॲब्झॉर्प्शन म्हणतो, म्हणजे दे ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर्स. तर आपली आताच्या जे दिनचर्या, आताची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये अतिशय स्ट्रेस, लेस स्लीप, पुअर न्यूट्रिशन, आपलं पुअर पोश्चर, हे सगळ्या कारणामुळे काय असते की जे आपले इंटरवर्टिब्रल डिस्कची जी रिकव्हरी आहे ती थोडी खालवते. कारण की आपली जी डिस्क आहे जे रिपेअर होते ते युजली जेव्हा आपण झोपतो त्यावेळी त्याची रिकव्हरी असते. पण आपलं झोप कमी झालेली आहे, न्यूट्रिशन पुअर आहे, या सगळ्यांमुळे पोश्चर खराब आहे, या सगळ्यांमुळे काही एक पॉईंट्स डेव्हलप होतात त्या इंटरवर्टिब्रल डिस्कमध्ये, ज्याच्यामध्ये वीकनेस डेव्हलप होते. आणि त्या वीकनेस डेव्हलप झाल्यामुळे जर कधी आपल्याला काही झटका लागला, बसता बसता उठलो, एकदम काही प्रेशर चेंजेस झाले, तर तिथून डिस्क ती ब्रेक होते, फ्रॅक्चर होते आणि जे न्यूक्लियस मटेरियल आहे आतमध्ये जे सेमी सॉलिड असते ते बाहेर येते आणि ते बाहेर येऊन तिथून जे नर्व फायबर जातात त्याच्यावर प्रेशर टाकते आणि त्याला आपण इंटरवर्टिब्रल डिस्क हर्निएशन म्हणतो. आणि ते प्रेशर टाकून त्याच्यामुळे जे दुखणं असते पायामध्ये जाते त्याला आपण शियाटिका म्हणतो. तर हे असते याचं कारण. आता जेव्हा पण असा त्रास पेशंटला उत्पन्न होतो तर इनिशियली त्याला सिव्हिअर पेन होते. सिव्हिअर पेनसाठी त्याला इनिशियली आपण 2 ते 5 दिवस बेडरेस्ट करायला ॲडवाईस करतो. त्याच्यासोबत आपण त्याला कोल्ड फोमेंटेशन म्हणजे बर्फाच्या शेक करायला ॲडवाईस करतो आणि एनाल्जेसिक्स म्हणजे आपलं दुखण्याचे जे औषध असतात त्याच्यासाठी. पण 4 ते 5 दिवसामध्ये पेशंटचे पेन पूर्णपणे जात नाही, पण पुष्कळ 50% to 60% चाललं जाते. त्याच्यानंतर आपण त्यांना हे सांगतो की आता तुम्ही चाला फिरा, बेडरेस्ट नका करू. जेवढं जास्त तुम्ही बेडरेस्ट कराल तेवढं जास्त मसल स्पाझममध्ये जाणार, तुम्हाला त्रास अजून वाढणार. म्हणून 2 ते 5 दिवसानंतर आम्ही त्याला नॉर्मल ॲक्टिव्हिटीज थोडी करून सुरू करायला म्हणतो. जसं पेन कमी होते 2 to 3 वीक्समध्ये पेन जसं कमी झालं आपण त्यांना बॅक स्ट्रेंथनिंग मसल एक्सरसाइजेस करायला ॲडवाईस करतो आणि ग्रॅज्युअली 4 to 6 वीक्समध्ये पेशंट बरा होऊन जातो. युजली 80 to 90% ऑफ द पेशंट्स ऑफ स्लिप डिस्क कॅन बी मॅनेज कॉन्झर्वेटिव्हली विथ एनाल्जेसिक्स आणि फिजिओथेरपी. फक्त 8 ते 10% पेशंट्स ज्यांना सिव्हिअर पेन आहे, त्यांना न्यूरोलॉजिकल डेफिसिट आला आहे, ज्यांना कंटिन्युअस पेन राहते 4 to 6 वीक्स नंतरही, ज्याच्यामुळे ते आपले लाईफस्टाईल त्यांचं कॉम्प्रोमाइज होत आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपण मग MRI वगैरे करायचं त्यांना सल्ला देतो. आणि जर त्यांची क्लिनिकल फाइंडिंग्स आपल्या MRIच्या फाइंडिंग्सनी कोरिलेट होत आहेत तर मग आपण त्यांच्यामध्ये
केसमध्ये सर्जरीची ॲडवाईस करतो. बरोबर. सर्जरीमध्ये तेच मी म्हटलं, आपल्याकडे खूप पुष्कळ सारे आपल्या प्रोसिजर्स आहेत. ओपन सर्जरीज असतात, मायक्रो डिस्केक्टमीज असतात, एंडोस्कोपिक सर्जरीज आहेत, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज आहेत. जे पेशंट ज्या सर्जरीमध्ये फिट बसते, ज्या पेशंट ज्याच्या इंडिकेशन्समध्ये ते फिट बसते, आपण त्या हिशोबाने त्यांना ऑपरेट करतो. आणि त्या हिशोबाने त्यांची रिकव्हरी पिरियड जसं आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह आणि एंडोस्कोपिक म्हटलं, तर रिकव्हरी पिरियड त्याच्या 7 to 2 वीक्समध्ये पेशंट नॉर्मल बिलकुल सगळं व्यवस्थित करायला सुरू करू शकतो, आपले नॉर्मल लाईफस्टाईल सुरू करू शकतो. आणि ज्याच्यामध्ये आपण ओपन सर्जरीज करतो, त्याच्यामध्ये पेशंटला युजली 4 to 6 वीक्स लागतात आपले नॉर्मल ॲक्टिव्हिटीज सुरू करायला. तर आता जसं आपण बोलतोय तसं मेंदू आणि पाठीच्या करण्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्यात नवीन काय तंत्रज्ञान आलेलं? आपण आता बोललोच की न्यूरो नॅव्हिगेशन, OR, कुसा, हे सगळं तर झालंच. आता नवीन जे वस्तू आल्या आहेत ते रोबोटिक्स आलं आहे. रोबोटिक्स इन स्पाईन, रोबोटिक्स इन ब्रेन, रोबोटिक्स विथ AI. याच्यामध्ये आपण काय करतो की जे पेशंटचे MRIs असतात, पेशंटचे MRIsमध्ये पण आजकाल खूप सिक्वेन्सिंग आली आहे की DTI इमेजेस असतात, ज्याच्याने आपले फायबर्स कुठून चालले मेंदूचे ते आपण प्रीऑपमध्ये आपल्याला कळू शकते. त्याच्या अतिरिक्त DTI सिक्वेन्सिंग म्हणतात त्याला. त्याच्या अतिरिक्त फंक्शनल MRIs असतो की मेंदूला ऑपरेट करायच्या आधीच आपण एक फंक्शनल MRI करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आधीच कळून जाते की याचा हातपायाचा एरिया कोणता आहे, बोलायचा एरिया कोणता आहे, बघायचा एरिया कोणता आहे. तर ते सगळे इमेजेस आपण जर याच्यामध्ये फीड केल्या तर या सगळ्यांचं फ्युजन होते. या सगळ्यांचं फ्युजन झालं तर खूपच क्रिस्प इमेज तयार होते, ज्याच्याने आपण आणि त्या इमेजेसमध्ये आपण ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच आपल्या कम्प्युटरवर आपण हे डिसाईड करू शकतो की आपली काय ट्रॅजेक्टरी राहणार, आपल्याला किती डीप जावं लागणार, आणि असं सगळं डिसाईड ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच होते. आणि मग ते सगळं आपण पेशंटला जेव्हा रजिस्टर करतो, जे आपण नॉर्मल न्यूरो नॅव्हिगेशनमध्ये आपल्याला स्वतःला प्रोब घेऊन करावं लागते, पण या रोबोटिक्समध्ये लेझर बीम्स यूज होतात. लेझर बीम्सनी फक्त रोबोटिक आर्म येतो, तो लेझर बीम्सनी सगळं रजिस्ट्रेशन करतो आणि त्याच्यानंतर मग जे आपण तिथे पॉईंट दिलेले आहेत ते त्या हिशोबाने तो आपण इन्स्ट्रुमेंट त्यांना देतो, ते बोन ड्रिल करतात आणि त्या हिशोबाने सर्जरीज करतात. असंच स्पायनल सर्जरीजमध्ये पण स्पायनल रोबोट्स आहेत, ज्याचा रेझर एक्स सिस्टम आहेत. आणि आपल्या ब्रेनमध्ये अजून एक सिस्टम आहे ज्याला आपण रोजा सिस्टम म्हणतो. तर ह्या सगळ्यांनी सर्जरीज खूप इझी झालेल्या आहेत. याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण त्यांनी यूज केलेली आहे. आणि या सगळ्यांचा फायदा काय की सर्जरी खूप प्रिसाईज झाला आहे. ज्याला आपण म्हणतो की मार्जिन ऑफ एरर खूप कमी झालेला आहे याच्यामुळे. अर्ली रिकव्हरी, लेस कॉम्प्लिकेशन. येस. तर आपण सगळ्यांसाठी तयार असतो. ऑपरेटिव्ह टाईम कमी झालेला आहे, पेशंटचं आउटकम सुधारलेलं आहे आणि पेशंटचं हॉस्पिटल स्टे, एनाल्जेसिया, पेन वगैरे सगळंच रिड्यूस झालं आहे. आणि व्हेरी प्रिसाईज सर्जरीज. आणि स्पाईन सर्जरीजमध्ये तर काय असते की इनफॅक्ट आपले जे इम्प्लांट्स आपण यूज करतो ते आपण कस्टमाइज करू शकतो पर पेशंट हिशोबाने. आणि ते कस्टमायझेशन पेशंटला इतकं चांगलं राहते की आउटकम खूप सुधारलेलं आहे त्याच्यामुळे. त्याच्या अतिरिक्त आपण आता सर्जरीजमध्ये इन्सिजन प्रिसाईज ठेवण्यासाठी लेझर्स यूज करतो. लेझरमुळे काय आहे की ब्लिडिंग कमी होते, तेच ते जे मिनिमली इन्व्हेजिव्हचे फायदे आहेत ते लेझरनी होतात. त्याच्या अतिरिक्त नवीन जे रिसर्चवर आहे ते जे थेरपीज, ज्याला आपण जीन थेरपी म्हणतो की आपल्याला स्टेम सेल थेरपी म्हणतो, त्याच्यावर रिसर्च सुरू आहेत की ते रिजनरेशन, रिपेअरमध्ये आपल्या मज्जारज्जू आणि मेंदूमध्ये सहाय्यक होते. पण अजून काही फुल प्रूफ त्याच्याबद्दल काही आपल्याकडे लिटरेचर आलं नाही. बरोबर. तर आता जसं आपण ह्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय तसं कधी कधी अशा कंडिशन्स असतात की त्यांची सर्जरी आपण नाही रेकमेंड करत. तर असे कुठले पेशंट आहे की ज्यांना आपण सर्जरी रेकमेंड नाही करत आणि दुसरे उपचार पद्धती? सर्जरी आपण रेकमेंड त्या पेशंटला करतो ज्याच्यामध्ये आपण विचार करतो की याला या सर्जरीनी चांगला फायदा होणार आहे. जसं ट्रॉमॅटिक पेशंट्समध्ये पेशंट्स जर GCS 3 असले, जे म्हणजे त्यांचं हातापायाची हालचाल नाही आहे, मेंदूचं काही फंक्शन आपल्याला
नाही दिसत आहे, अशा पेशंट्समध्ये जर आपल्याला CT स्कॅनवर जर दिसतही असेल की नाही याला सर्जरी रिक्वायर्ड आहे, पण अशा पेशंट्समध्ये आपण सर्जरी ॲडवाईज नाही करत. आपण वाट बघतो की काही पॉझिटिव्ह वस्तू आपल्याला मिळायला पाहिजे. जर काही पॉझिटिव्ह मिळालं, त्याची ब्रीदिंग असली, त्याचे ब्रेन स्टेम साईन असले, तर डेफिनेटली आपण सर्जरी ॲडवाईज करतो. नाही तर अशा पेशंट्समध्ये आपण सर्जरी ॲडवाईज नाही करत. दुसरे आपल्याला पेशंट्स असतात जसे आपण काही दुसऱ्या कारणाने MRI केलेला, पण त्याच्यामध्ये एक इन्सिडेंटल फाइंडिंग आपल्याला मिळाली की मेंदूमध्ये आपल्याला एक छोटा ट्यूमर मिळाला, की अजून काही दुसरा त्रास मिळाला, तर आपण असे पेशंट्समध्ये 2 ऑप्शन असतात की जर तो पेशंट यंग असला तर आपण त्याला ऑब्झर्वेशन किंवा सर्जरीची सल्ला देतो. आणि जर पेशंट तो एल्डरली असला तर आम्ही त्यांना युजली ऑब्झर्वेशनच म्हणतो, कारण की त्यांना सर्जरी एवढी काही गरज नसते. बरोबर. तिसरं असतात पेशंट्स की त्यांना सर्जरीसाठी तुम्ही किती कन्व्हिन्स केलं पण ते सर्जरीसाठी होकार देत नाही. तर त्या पेशंट्समध्ये आपल्याकडे मल्टिपल दुसरे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. जसं ट्युमर्समध्ये आपल्याला स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी आहे, गामा नाईफ आहे, सायबर नाईफ आहे. त्याच्यानी आपण फक्त किरणांनीच तो ट्युमर जाळून देऊ शकतो आणि सर्जरीची गरज नाही राहत. ही अशा प्रकारची सर्जरी आपण त्यांच्यामध्ये पण करतो जे खूप कोमॉर्बिड पेशंट्स असतात, ज्यांचं जर सर्जरी केलं तर आउटकम पुअर असेल, त्या पेशंट्समध्ये पण आपण असं करू शकतो. आणि जे पुअर कॅन्डिडेट्स फॉर जनरल ॲनेस्थेसिया असतात की त्यांच्या जनरल ॲनेस्थेसिया दिला तर ते व्हेंटिलेटरच्या बाहेर निघतील की नाही निघतील, की अजून काही दुसरा त्रास तर उत्पन्न नाही होईल त्यांना, तर त्या पेशंटमध्ये पण आपण हे असं ॲडवाईज करतो. सर, थोडंसं सायबर नाईफबद्दल सांगाल का? बघा, सायबर नाईफ अगेन एक रोबोटिक सिस्टमच आहे, ज्याच्यामध्ये आपण रेडिएशन देतो. रेडिएशन त्याच्यामध्ये तेच एक नॉर्मल स्टिरोटॅक्टिकमध्ये एक फ्रेम असते आणि त्या फ्रेममध्ये पेशंटचं हेड फिक्स केलं जाते आणि 360 डिग्रीजमध्ये त्याला रेडिएशन दिलं जाते. त्याला कुठल्या कुठल्या आजारांना आपण सायबर नाईफ रिकमेंड करतो? सायबर नाईफ आपण रिकमेंड ब्रेन ट्युमर्समध्ये करतो. त्याच्या अतिरिक्त आजकाल आपण ट्रायजमानल न्यूरॅल्जियाजमध्ये पण सायबर नाईफ आणि हे रेडिएशन यूज करत आहोत. त्याच्या अतिरिक्त पार्किन्सन्स डिझीज, डिस्टोनियाज, असेन्शियल ट्रेमर्स या सगळ्यांमध्ये आपण बऱ्यापैकी सायबर नाईफ यूज करत आहोत. सर, तुमचा अनुभव सांगाल का आणि काय पेशंटनी काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या विषयाविषयी ते सांगा. बघा, न्यूरोसर्जरीचे जे आजार असतात त्याचे खूपच स्पेसिफिक साईन सिम्पटम्स असतात. हेडेक झालं, डोळ्यांनी धुंदलं दिसणं झालं, कंटिन्युअस वॉमिटिंग राहिल्या ते झालं, हातापायामध्ये न्यूरोलॉजिकल डेफिसिट म्हणजे पॅरालिसिस येत आहे, या सगळ्या त्रास जर पेशंटला उत्पन्न होत आहेत तर ते पेशंटनी आपल्या अंगावर नाही काढायला पाहिजे. जर आपण याचं कारण आपल्याला लवकर कळलं आणि त्याच्यासाठी सर्जरी रिक्वायर्ड असली आणि ते आपण लवकरात लवकर केली तर त्याचे आउटकम्स खूप चांगले आहेत. जर बिनाईन लिजन्स असतात त्यामुळे त्यामध्ये आपण सर्जरीमध्ये पूर्णपणे आपण ट्यूमर काढू शकतो आणि काढल्यावर तो मनुष्य एक नॉर्मल आपल्यासारखी जीवन जगू शकतो. म्हणून अंगावर काढायची गरज नाही आहे. तुम्हाला काही त्रास असला तुमच्या जवळच्या फिजिशियनला नाहीतर न्यूरोलॉजिस्टला भेटा आणि डायग्नोज म्हणजे करा. आणि जर ते त्याच्यामध्ये सर्जरीची रिक्वायरमेंट आहे तर घाबरू नका, कारण की आता अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केली जात आहे ज्याचे आउटकम्स भरपूर चांगले आहेत आणि पेशंटला आम्ही लवकर डिस्चार्ज करतो. कॉम्प्लिकेशन रेट्स खूप कमी आहेत, ब्लड ड्रॉज खूप कमी आहे आणि पेशंट रिकव्हरी खूप लवकर आहे आणि पेशंट 2 ते 3 आठवड्यामध्ये आपली नॉर्मल लाईफस्टाईल परत जगू शकतो आणि विदाऊट एनी विथ एक्स्ट्रा न्यूरोलॉजिकल डेफिसिट. जे ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये किती फायदा येईल ते आपण सांगू नाही शकत. नक्कीच त्याच्यामध्ये पण फायदा येतो, पण ते आपण 100% सांगू नाही शकत. पण ते वाढणार नाही आणि तुमचं जीवन एक नॉर्मल जीवनसारखं राहणार ते आपण अश्योर करू शकतो. बरोबर. तर सरांचं म्हणणं असं आहे किंवा आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आलेली आहे की न्यूरोसर्जरी ह्या सोप्या झाल्या आहेत. आधीच्या काळात जे होतं की खूप अवघड पद्धतीने होत होतं, ब्लाइंडली करावं लागत होतं,
कुठला प्रॉब्लेम अचानक दिसत होता आणि कुठला सर्जरी करायचं आहे त्याला पण खूप वेळ लागत होता, कारण गाईडलाईन्स नव्हत्या. आता एवढी टेक्नॉलॉजिकल गाईडलाईन्स आलेल्या आहे की स्पेसिफिक ऑपरेशन होतं, रिकव्हरी वाढते आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचं जीवन सुरळीत करू Yes, शकता. yes, तर yes. आधीसारखं सर्जरीला न घाबरता लवकरात लवकर सर्जरी घेऊन उलट पुढचं आयुष्य सुखकर करून तुमचे पुढच्या आयुष्याचे वर्ष आपण नक्कीच वाढवू शकतो. Yes, हा टेक होम definitely. मेसेज आहे. तर बघत राहा आमचं चॅनल आणि अजून काही प्रश्न असेल तर खाली सांगा, आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न नक्कीच, करू. तर नक्कीच. सरांनी जे आपल्याला साध्या सोप्या भाषेत आपल्याला सर्जरीबद्दल सांगितलं त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू.